Hello students, good morning. In last lecture we have to learn we learn about basic concepts in geometry, line segment, rays and point. Okay, हे आपण चार basic concepts geometryतले पाहिलेले. Okay, today's our next point is collinear point and non-collinear point. Okay, एक short point आहे. collinear points आणि नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे. यू नो व्हॉट इज मीन बाय पॉइंट. ओके, यू नो व्हॉट इज मीन बाय पॉइंट. दिस इज अ पॉइंट. पॉइंट म्हणजे काय हे तुम्हाला आता माहित झालेलं आहे. ठीक आहे. आता कॉलिनियर पॉइंट आणि नॉन कॉलिनियर पॉइंट म्हणजे काय बघा. I draw here some points. Okay, I draw here some points. Okay, if I choose 2 points. Okay, if I choose 2 points and draw a line तर काय होणार बघा. मी यातले कुठले तर 2 पॉइंट जर सिलेक्ट केले आणि ते जर जोडले तर काय होणार, लाईन तयार होणार. ठीक आहे. मी आता समजा हे 2 पॉइंट जोडते. ठीक आहे. किती लाईन तयार झाली, एकच लाईन तयार झाली. म्हणजे जेव्हा आपण 2 पॉइंट्स जोडतो त्यावेळी किती मॅक्झिमम किती लाईन्स तयार होतात, एकच लाईन तयार होते. वी हॅव टू ड्रॉ 1 लाईन. ओके, 1 and only 1 line can be drawn through any 2 distinct points. म्हणजे एका रेषेतल्या any 2 distinct point म्हणजे एका रेषेतल्या 2 पॉइंट्स मिळून आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो. होय की नाही. आता मी इथे किती लाईन ड्रॉ केली, या 2 पॉइंटच्या मध्ये एकच लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आता आपला पॉइंट काय आहे तर कॉलिनियर पॉइंट्स आणि नॉन कॉलिनियर पॉइंट्स. ओके, ज्यावेळी 3 किंवा मोर पॉइंट 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear. ओके, ज्यावेळी एका लाईन वरती 3 किंवा जास्त पॉइंट्स असतात. ओके, इफ 3 or more than 3 points lie in a one line. ओके, lie in a one line म्हणजे काय, असणे, त्या लाईन वरती असणे. 3 or more points lie on a one single line. These points are called collinear points. It is called collinear points. Okay. ओके, ह्याला काय म्हणतात, कॉलिनियर पॉइंट. ज्यावेळी एका लाईन वरती 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स असतात तर त्या पॉइंट्सना कशाला म्हणायचं, त्या पॉइंट्सना म्हणायचं कॉलिनियर पॉइंट्स. अँड इफ points do not lie on a single line or same line. Okay, points which do not lie on the same line are called a non-collinear point. Okay, the points which do not lie on a same line are called a non-collinear points. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, the non-collinear कॉलिनियर पॉइंट्स अँड नॉन कॉलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. परत एकदा मी रिपीट करते. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, एकाच लाईनवर 3 पेक्षा जर जास्त पॉइंट्स असतील तर त्या पॉइंट्सना म्हणायचं कॉलिनियर पॉइंट. ठीक आहे. आणि त्या एकाच लाईनवर जर पॉइंट्स नसतील, त्या लाईन सोडून वरती किंवा खाली असतील तर त्या जे वर आणि खाली पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सना काय म्हणायचं, नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणायचं. For example, I draw here. Okay, I draw here some points. Okay, now I join these points by a line. Okay.
ठीक आहे. आय गिव्ह द नेम टू दिस पॉइंट. दिस इज अ P पॉइंट, दिस इज अ Q पॉइंट, ओके, and this is a M point, okay, this is a S, this is a T, okay, this is a A, and this is a B point, okay. आता बघा हे 3 पॉइंट, आता P, Q, M तिन्ही एका लाईन वरती आहेत का? P, Q आणि M एका लाईन वरती आहेत, म्हणून ह्या पॉइंटला काय म्हणायचं? P, Q, M. पॉइंट P, पॉइंट Q and पॉइंट M आर कॉलिनियर पॉइंट्स. दीज आर कॉलिनियर पॉइंट. P, Q आणि M हे काय कॉलिनियर पॉइंट आहे. ठीक आहे. P, Q, M दीज आर कॉलिनियर पॉइंट्स. ठीक आहे. आता बघा हे A आणि B, ओके, A, Q आणि B. बघा A, Q आणि B हे 3 पॉइंट सुद्धा काय एका लाईन वरती आहेत का? आहेत. दिस 3 पॉइंट्स ऑल्सो लाय ऑन अ सेम लाईन. एकाच लाईन वरती हे 3 पॉइंट आहेत, A, Q आणि B. म्हणून A, Q, B दिस पॉइंट्स आर ऑल्सो कॉलिनियर पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर बघा हे T and S हे पॉइंट्स 3 पॉइंट्स आहेत का कुठे एका लाईन वरती? फक्त म्हणजे हे 2च पॉइंट आहेत. ह्याच्यावरती आणखी कुठले पॉइंट आहेत का? नाही. किंवा हे पॉइंट ह्या लाईन वरती आहेत का? किंवा ह्या लाईन वरती आहेत का? नाही. हे ह्या लाईन वरती सोडून हे 2 पॉइंट आहेत. ठीक आहे. ह्या लाईनच्या सोडून हे 2 खाली आणि वरती पॉइंट आहेत, म्हणून T and S आर नॉन कॉलिनियर पॉइंट. दीज आर नॉन कॉलिनियर पॉइंट. ओके. इथं पण एक पॉइंट, ह्याला सुद्धा मी नाव देते, काय तर O नाव देते. ठीक आहे. दिस इज ऑल्सो नॉन कॉलिनियर पॉइंट. हा कुठल्या ह्या लाईन वरती आहे का? नाही. ह्या लाईन वरती आहे का? नाही. ह्या लाईन वरती आहे का? कुठं नाही. हे ह्या तिन्ही लाईन सोडून खाली खाली आहे हा पॉइंट, मग हा काय आहे? नॉन कॉलिनियर पॉइंट आहे. ठीक आहे. म्हणजे बघा फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त जरी पॉइंट्स एका सेम लाईन वरती असतील तर त्याला कॉलिनियर पॉइंट म्हणतात. आणि जर ते सेम लाईन वरती नसतील, वरती खाली किंवा बाजूला इकडे तिकडे असतील, तर त्याला काय म्हणणार? नॉन कॉलिनियर पॉइंट म्हणणार. ठीक आहे. बघा परत एकदा मी सांगते, P, Q, M, A, Q, B दीज आर कॉलिनियर पॉइंट्स. P, Q, M हे काय झाले? कॉलिनियर. कॉलिनियर साठी मी C यूज करते. ओके. इन शॉर्ट C. दीज आर कॉलिनियर पॉइंट्स. ओके. नाउ A, Q, B ऑल्सो कॉलिनियर पॉइंट्स. A, Q, B. ओके. ह्या 2 वेगळ्या लाईन आहेत. ह्या लाईनवरचे हे कॉलिनियर पॉइंट्स आहेत, ह्या लाईनवरचे हे कॉलिनियर पॉइंट्स आहेत. ठीक आहे. आणि नॉन कॉलिनियर पॉइंट कुठले आहेत? S, T, O दिस इज अ नॉन कॉलिनियर. नॉन कॉलिनियर साठी N, C हा इन शॉर्ट मी वापरते. ठीक आहे. इथं जागा नाही म्हणून N, C दीज आर नॉन कॉलिनियर पॉइंट. S and T. ओके. S and T आर नॉन कॉलिनियर पॉइंट. ठीक आहे. हा सिंपल एक तुमच्या बुक मधला हा पॉइंट आहे. कॉलिनियर पॉइंट आहे, नॉन कॉलिनियर. The points which are lie on a 3 or more points lie on a same line are called the collinear points, and the points which do not lie on a same line, एका सेम लाईन वरती जे पॉइंट्स लाई नसतात, ओके, त्यांना किंवा नसतात त्या सेम लाईन वरती नसतात त्यांना काय म्हणायचं? नॉन कॉलिनियर. ठीक आहे. ओके. बाय. टेक केअर.